डब्यात साखर नाही तरी पण डबा घेऊन बसलो. आता नशीब रडला नाही त्यासाठी. काल बुधवार, कासेगावचा बाजार असतो बुधवारी आणि मला स्वयंपाक करून बाजारात जायचं होतं. त्यामुळे मी लवकर आवरलं आणि चहा करायला घेतला. तर त्याआधी मी भेंडी धुवून घेतल्या कारण मी स्वयंपाक करून जाणार होते बाजारात. भेंडी धुवून चांगली सुकली ना मगच ती भेंडी चिकट होत नाही. तर मी सुकवायला ठेवली आहे भेंडी इथं आणि इथं चहा पण मी ठेवलाय. तर चहा उकळायला लागलाय, दूध तापत ठेवलंय आणि इथं पोरांची धडपड बघा कट्ट्यावर बसायसाठी. तर गोलूचा रोजचा आहे, चहा ठेवला की त्याला साखर खायला लागते आणि नेमकं आज साखर संपली होती डब्यातली. डबा मोकळाच होता तरी पण घेऊन बसला होता. आता इथं चहा उकळाय, चहामध्ये मी दूध टाकलं. दूध टाकून चहा चांगला उकळू दिला. आता इथं 2 कप घेतले, त्यांनी 1 फुलपात्र घेतले. तर 2 कप ही मुलांसाठी आणि फुलपात्र माझ्यासाठी. मला फुलपात्रात चहा पिल्याशिवाय चहा पिल्यासारखा वाटत नाही. त्या दोघांना मी जास्त चहा देत नाही, दुधात थोडा चहा मिक्स करते आणि देते. इकडं थोडीशी माझी भांडी पडली होती जेवणानंतरची आणि या दोघांना मी चहा प्यायला दिला. पूर्ण थंड केल्यानंतर दिला. आता माझा पण चहा पिऊन झाल्यानंतर मी भांडी घासायला घेतली. भांडी घासताना मी सगळी भांडी स्वच्छ धुवून घेते आणि मग नंतर घासते. तर आता माझी भांडी घासून झाली. दरवाजा मी बंद केला, पाठीमागचा गॅलरीतला, खिडकी पण बंद केली आणि मी निघाले बाजारात. आज मी बाजारात जायच्या आधी स्वयंपाक करायचं म्हणलं होतं पण मला काय करणं झालं नाही. आता बाजारात आलं, स्वयंपाक करायचा आहे मला. तर आता मी बाजारात जाते, पिशवी घेतले. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.